एक महत्त्वाची बातमी बघूया। उबाठा शिवसेनेला सोडचिठ्ठी देत सांगलीच्या चंद्रहार पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे अशी टीका चंद्रहार पाटलांनी केली। चंद्रहार पाटील नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आलेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। साहेब, सांगली जिल्हा आपण अभिमानाने नाव घेतो की माझ्या जिल्ह्यामध्ये हळदीचा व्यापार मोठा चालतो, बेदाण्याचा चालतो, पण दुर्दैवाने आज मला सांगावं लागतंय की घराणेशाहीची राजकारणामध्ये कीड लागलेला जिल्हा आमचा असेल तर तो सांगली जिल्हा असेल। कारण एका शेतकऱ्याच्या पोराला पराभव करण्यासाठी सर्वजण, महाविकास आघाडी असेल, महायुती ही सगळी समोर उभं राहिली, पण एकटा लढून साहेब 60,000 मतदान पडलं। हे माझ्यासाठी खूप मोठा आकडा आहे शेतकऱ्या पोरासाठी। तर ह्याचं रूपांतर 60,000चं 6 लाखामध्ये येणाऱ्या काळात करण्याची ताकद चंद्रहार पाटलामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे। नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात। आणि पाटील कुटील माणसाकडून खऱ्या स्वच्छ मनाच्या माणसाकडे आलात। आता तुम्हाला मी चंद्रहार एकच सांगतो, तुम्ही आमच्याकडे आलेला आहात। मी तुम्हाला एकच सांगेन, आता पुढे होणार नाही ज्याची हार, तो तुमचा आवडता पैलवान डबल केसरी चंद्रहार। राकेश टिकेत हे नुकतेच बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता गुरुकुंज मोझरी इथं आले होते। त्यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीवर पुष्प वाहत दर्शन घेतलं। सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 3 तालुक्यांमध्ये 434 हेक्टरचं नुकसान झालंय। पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि सांगोला या तालुक्यांमध्ये 434 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। पुण्यामध्ये गेल्या 1.5 वर्षात रेल्वे अपघातात 50 जणांचा मृत्यू झालाय। 150 जण धावत्या रेल्वेतून पडून जखमी झालेले आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मांत्रिकाच्या माध्यमातून महिलेचं भूत काढण्याचा प्रकार समोर आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील मुख्य रस्त्यांसह दिंडी मार्गावरील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत। या खड्ड्यांविरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं। शहरातील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांची पूजा करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातला मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे। या भागात राहणाऱ्या आदिवासींच्या रूढी आणि परंपरा आजही आदिवासींकडून जपल्या जातात। पावसाळ्याच्या तोंडावर आता पेरणीला सुरुवात होणार आहे। पुण्यातील पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन हरकतींवर आजपासून सुनावणी होणार आहे। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाकरता शेतकऱ्यांकडून एकूण 2052 हरकती आल्या आहेत। एकूण 7 गावातील शेतकऱ्यांनी हरकती पाठवल्या आहेत।